Hello students, welcome in my channel Learn English with Pawar sir, which is a very important channel for yourself. If you want to learn English grammar and if you want to learn everything about English, then visit my channel Learn English with Pawar sir. Good evening students. Today we are going to learn about a preposition. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रीपोजिशन शिकणार आहोत. तर तुम्हाला माहिती आहे प्रीपोजिशनचे आपण पाठीमागे 3 व्हिडिओ पाहिलेले होते. तर आता आपण या ठिकाणी पुढचा एक व्हिडिओ पाहणार आहोत. तर हा पार्ट 4 आहे. लक्षात. तर यू नो दॅट प्रीपोजिशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरी एक्झाम. तर प्रत्येक एक्झामसाठी प्रीपोजिशन हा चॅप्टर अतिशय महत्त्वाचा आहे. आता आपण बघूया की यूज ऑफ सम इम्पॉर्टंट प्रीपोजिशन. तर काही प्रीपोजिशनचा वापर, राईट. आता या ठिकाणी 2 प्रीपोजिशन दिलेले आहेत, अमॉंग आणि बिटवीन. या दोन्हीचाही अर्थ च्यामध्ये असा होतो, राईट. च्यामध्ये, दोघांच्यामध्ये, अनेकांच्यामध्ये असा अर्थ या ठिकाणी होतो. जेव्हा फक्त 2 घटकाच्या मध्ये असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा आपण बिटवीन वापरतो. काय? जेव्हा फक्त 2 घटकाच्या मध्ये असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा आपण काय वापरतो? बिटवीन वापरतो. ओके. आता लक्षात घ्या, पुढे आपण जर पाहिलं तर 2 पेक्षा अधिक घटक असतील, 2 पेक्षा अधिक घटक असतील आणि व अँड वापरलेला असेल तर बिटवीन वापरावं, ठीक आहे ना. तसे 2 पेक्षा अधिक घटक असतील परंतु त्यांचा एकमेकाशी परस्पर संबंध असेल, परस्पर संबंध असेल तर बिटवीन वापरावं, राईट. ओके. तर बघा, आता दुसरं आपण बघूया की 2 पेक्षा अधिक व्यक्ती येतात, ठीक आहे, आणि किंवा वस्तूच्या मध्ये असा उल्लेख करताना 2 पेक्षा अधिक, ठीक आहे नाही, वस्तूंच्या मध्ये किंवा व्यक्तींच्या मध्ये आपण या ठिकाणी जेव्हा असा उल्लेख करतो तेव्हा आपण काय वापरतो? तर अमॉंग वापरतो. AMONG, अमॉंग, राईट. पण लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, डिफरन्सेस बरोबर नेहमी बिटवीन वापरतात. डिफरन्सेस बरोबर नेहमी काय वापरतात? या ठिकाणी बिटवीन वापरतात. बट डोंट यूज अमॉंग. कधीही अमॉंगचा वापर करायचा नाही. लक्षात. डिफरन्सेस बरोबर नेहमी काय वापरायचं आहे? आपल्याला वापरायचं आहे बिटवीन वापरायचं आहे, है की नाही. डोंट यूज अमॉंग, डोंट यूज अमॉंग. अमॉंग कधीही वापरायचं नाही. लक्षात. तर बघा, आय फाउंड हिम स्टँडिंग अमॉंग द क्राऊड. आता इन दिस एक्झाम्पल यू विल फाइंड आय फाउंड हिम म्हणजे मी त्याला या ठिकाणी पाहिलं किंवा सापडवलं. कुठं? स्टँडिंग अमॉंग द क्राऊड. क्राऊड, यू नो दॅट क्राऊड, गर्दी. क्राऊड म्हणजे काय? गर्दी. म्हणजे मी त्याला गर्दीच्या मध्ये या ठिकाणी उभा राहिलेलं पाहिलं, है ना, उभा राहिलेलं पाहिलं, सापडवलं असं आपण म्हणतोय. तर बघा, या ठिकाणी एखादा व्यक्ती जेव्हा अनेकांच्या मध्ये, गर्दीच्या मध्ये असतो तेव्हा तो अमॉंग असतो. डिस्ट्रीब्यूट काय म्हणतोय आपण बघा की डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट्स अमॉंग द चिल्ड्रन. डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट अमॉंग द चिल्ड्रन म्हणजे चाइल्डचं अनेक वचन काय झालं? चिल्ड्रन झालं, राईट. मग अनेक मुलांच्या मध्ये चॉकलेट विभाजित करण्यात आली, है की नाही. डिस्ट्रीब्यूट दी चॉकलेट अमॉंग द चिल्ड्रन. ओके. तर डिस्ट्रीब्यूट दिस बुक्स बिटवीन राम अँड श्याम. बट हिअर आर 2 persons between Ram and Shyam, which are the Ram and Shyam, and these are the Ram and Shyam are connected with and. कशानं जोडल्या गेले? ते अँडनं जोडल्या गेलेले आहेत. लक्षात. तर बघा, या ठिकाणी आणखीन एक एक्झाम्पल बघूया आपण. इंडिया इज सिच्युएटेड बिटवीन चायना. आता या ठिकाणी इंडिया, भारत या ठिकाणी सिच्युएटेड झालेला आहे. कशामध्ये झालेला आहे? बिटवीन चायना, चायनाच्या मध्ये, राईट. आणि चायना, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका, नाही, अनेक देशांच्या मध्ये भारत हा सिच्युएट झालेला आहे म्हणजे वसल्या गेलेला आहे. म्हणजे इंडिया इज सिच्युएटेड बिटवीन चायना, पाकिस्तान, बांगलादेश अँड श्रीलंका. ओके. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल की जेव्हा आपण या ठिकाणी कुठलीही गोष्ट या ठिकाणी सांगत असतो, अनेकांच्या मध्ये जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण या ठिकाणी अमॉंग वापरतो आणि दोघांच्या मध्ये असताना आपण काय वापरतो? बिटवीन वापरतो, राईट. आलं लक्षात. बिटवीन आणि अमॉंग ह्या 2 गोष्टी आपल्या जर लक्षात आल्या असतील तर आता आपण पुढे बघूया की बघा की देअर इज कोऑपरेशन बिटवीन दिस 3 कंपनीज. देअर इज कोऑपरेशन बिटवीन दिस 3 कंपनीज, राईट. आणि दुसरे एक उत्तर बघा, प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे? देअर इज अलायन्स बिटवीन दीज 6 कंट्रीज. 6 देशाच्या मध्ये या ठिकाणी अलायन्स आहे.
व्हॉट आर द डिफरन्सेस बिटवीन ऑक्सन अँड बुल्स. म्हणजे ऑक्सन आणि बुल्समध्ये काय फरक आहे की व्हॉट आर द डिफरन्सेस. तुम्हाला मी म्हटलं होतं डिफरन्सेसच्या नंतर या ठिकाणी नेहमी बिटवीन वापरायचं. डोंट यूज अमॉंग. कधीही अमॉंग वापरायचं नाही. लक्षात. तर ह्या उदाहरणावरून तुम्हाला या ठिकाणी बिटवीन आणि अमॉंगचा फरक लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बिटवीन आणि अमॉंग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार या ठिकाणी केलेला आहे. बरोबर. तर आता आपण बघूया इन. इन म्हणजे काय तर च्यामध्ये किंवा च्या आत. च्या आत एखादी गोष्ट आतमध्ये असणे. आणि इनटू म्हणजे काय च्या आत. दोन्हीचाही अर्थ सारखाच वाटतो पण थोडासा फरक आहे बघा. आता बंदिस्त जागा आहे काय जागा बंदिस्त आहे. तसेच ज्याला काही ठराविक सीमा आहे अशा खालील नामापूर्वी आपण च्या अर्थाने इन वापरतो. इन द हाऊस. आता यू नो दॅट हाऊस इज अ लिमिटेड. देअर आर 4 वॉल्स. की नाही 4 भिंती असतात त्याला आपण घर म्हणतोय. इन अ बेड काय इन अ बेड. इन द रूम. इन द क्लास. इन द वर्ड. इन द स्काय. इन द लेटर. इन अ टाउन. इन अ प्रिझन. इन अ न्यूजपेपर. आहे की नाही. इन अ स्ट्रीट. In the bag, in the church, in a queen, in a village, in a hospital, in the city and in the bus. Okay, तर these are the examples about in. तर हे कशाचे उदाहरण आहेत इनचे उदाहरण आहेत. इन म्हणजे काय तर आतमध्ये स्थिरावल्या जाणे. आहे की नाही. जेव्हा बंदिस्त असते तेव्हा आपण काय वापरत असतो विद्यार्थी मित्रांनो इन वापरत असतो. राईट. आता वस्तूचा बाहेरून आत प्रवेश केलाय. वस्तूचा बाहेरून आत प्रवेश केलेला आहे. एखादी वस्तू असते ती बाहेरून आत प्रवेश करते. हे नाही तर असेल तर अशा वाक्यात हालचाल दाखवलेली असते. हालचालदर्शक क्रियापद असेल तर अशा वेळी इनटू या शब्दयोगी अवयवाचा प्रयोग केला जातो. परंतु फक्त आतील अवस्था दर्शवताना इन वापरतात. काय द बॉईज आर इन द क्लास. द बॉईज आर इन द क्लास. मुलं वर्गाच्या मध्ये आहेत. राईट. ही लिव्स इन इंडिया. तो भारतात राहतो. ही लिव्स इन इंडिया. तो कुठं राहतो भारतात राहतो. ओके. तर चिल्ड्रन रॅन इन टू द हाऊस. बघा द चिल्ड्रन रॅन इन टू द हाऊस. आता घराच्या मध्ये म्हणजे मुलं कुठंतरी बाहेर होते आणि रॅन झाले. रॅन हे काय हालचालदर्शक क्रियापद आहे म्हणून रॅन इन टू द हाऊस. ही जम्पड. बघा जम्पड म्हणजे काय उडी मारली. जम्पड इट इज ॲक्शन. It is an action. He jumped into the river. Okay. आता बघा she threw a stone. She threw. हे की नाही. She threw a stone into the pond. Threw is indicating the moving situation. हालचाल दाखवते. हे की नाही. जिथं हालचाल दाखवल्या जाते तेव्हा तिथं इनटू वापरल्या जातं आणि जिथं स्थिरता दाखवल्या जाते तिथं काय वापरल्या जाते इन वापरल्या जातं. लक्षात. तर आता ह्या उदाहरणावरून तुमच्या सरळ लक्षात आलं असेल बघा. खालील कालवाचक शब्दापूर्वी इन वापरतात. इन आपण इयर, इन मंथ, मॉर्निंग, इव्हनिंग, आफ्टरनून, सीझन, वीक. राईट. यांच्यापूर्वी काय वापरतो आपण इन वापरतो. बघा महात्मा फुले डायड इन 1890. महात्मा फुले डायड इन 1890. ओके. आय शॅल कम टू पुणे इन जून. ओके. आय विल रिटर्न युअर बुक इन अ वीक. एका आठवड्यात मी तुझं पुस्तक देईल. आय विल रिटर्न युअर बुक इन अ वीक. ओके. तर असे शब्द आपण या ठिकाणी वापरत असतो. बघा an is called article. याला आपण म्हणतो उपपद. है ना. अ कार आहे की नाही. अ टॅक्सी, अ जीप आपण म्हणतो पूर्वी इन वापरावं. तसेच या नामापूर्वी माय, हिज, हर, दिअर सारखे पजेसिव्ह असे शब्द आलेले असतील. आहे की नाही. तर सारखे स्वामित्वदर्शक विशेषण आले असतील. स्वामित्वदर्शक विशेषणे पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आले असतील तर इन वापरावं. काय वापरायला सांगितण्यात आलेलं आहे इन वापरण्यात आलेलं आहे. बघा ही गोज टू कॉलेज इन अ कार. ओके. शी इज सिटिंग इन हर कार. हर कार इज अ स्वामित्व आहे. नाही म्हणजे तिची मालकी आहे. कशावर कारवर मालकी आहे. कारवर या ठिकाणी मालकी दाखवण्यात आलेली आहे म्हणून या ठिकाणी शी इज सिटिंग इन हर कार. असं पण या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. जेव्हा असं दाखवलं जातं
तेव्हा आपण काय वापरत असतो, तर या ठिकाणी इन वापरत असतो. आलं लक्षात. आता तुमच्या एक एक गोष्ट लक्षात येत असेल विद्यार्थी मित्रांनो. बघा, द्रव धातू आहे की नाही मध्ये लिहिण्यासाठी इन वापरावं, निर्जीव साधनापूर्वी विथ वापरावं, तसंच सजीवाकडून क्रिया झाली असल्यास बाय वापरावं. अ लेटर वॉज रिटन इन इंक है ना, द्रव पदार्थाकडून लिहिण्यात आलेला आहे. आणि विथ अ पेन एक साधन आहे. साधन काय आहे, निर्जीव साधन. निर्जीव साधन काय आहे, पेन आहे. निर्जीव साधन कोणतं आहे, पेन आहे. आणि बाय हर म्हणजे तिच्याकडून लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे अ लेटर वॉज रिटन इन इंक म्हणजे द्रव धातू मध्ये लिहिण्यासाठी इन वापरावं, राईट. निर्जीव साधनापूर्वी या ठिकाणी विथ वापरावं म्हणजे विथ अ पेन, आणि बाय हर असं आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणजे क्रिया झाल्यास बाय वापरल्या जातं. ओके. ते बघा, एंटर्डचा अर्थ च्या आतमध्ये प्रवेश करणे असा होतो. एंटरचा अर्थ काय होतो, च्या आतमध्ये प्रवेश करणे असा होतो. म्हणून एंटर नंतर स्थळाचा उल्लेख करताना शब्दयोगी अवयव वापरू नये, हे नाही. मात्र एंटर नंतर एखाद्या विषयाचा उल्लेख केला असेल तर इंटू वापरावं. लक्षात. एंटर नंतर एखाद्या स्थळाचा जर उल्लेख केला असेल तर या ठिकाणी काय वापरू नये, इंटू वापरू नये असं आपण म्हटलेलं आहे. पण एंटर नंतर एखाद्या विषयाचा जर उल्लेख केला असेल तर इंटू वापरावं. लक्षात. आता तुमच्या एक एक गोष्ट क्लिअर झालेली असेल. बघा, ही एंटर्ड द रूम, ही एंटर्ड द रूम. आता इथं काय दाखवलेलं आहे, द रूम इज अ प्लेस. ही एंटर्ड द रूम म्हणजे त्याचा रूममध्ये प्रवेश झाला, ठीक आहे ना. इट इज अ सिंपल पास्ट टेन्स. एंटर द रूम, राईट. द रूम इज अ प्लेस, राईट. ही एंटर्ड इन टू द रूम, ठीक आहे ना. ही एंटर्ड इन टू द रूम, सब्जेक्ट the subject and found the answer. He entered into the subject. He entered into the subject म्हणजे तो विषयामध्ये गेला and found the answer. त्यानं उत्तर शोधलं, राईट. ही एंटर्ड इंटू द सब्जेक्ट अँड फाउंड द आन्सर, ठीक आहे ना. इंटू द सब्जेक्ट, सब्जेक्टच्या मध्ये गेला. पण स्थळ आहे का, नाही आहे. सब्जेक्टचा उल्लेख केला असल्यावर इंटू वापरल्या जातं. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी प्रिपोजिशनचा एक एक अर्थ आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे किंवा रूपांतर होणे, एक संबंध वस्तूचे तुकडे करणे किंवा आत पडणे यासाठी इंटू वापरतात. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जायचं आहे किंवा रूपांतर व्हायचं आहे, तसेच एक संबंध वस्तूचे तुकडे करायचे. संबंध वस्तू तुकडे करायचेत, आपल्याला काय करायचे आहेत, तुकडे करायचेत, राईट. आणि हे तुकडे आत पडणे यासाठी आपण इंटू वापरतो. काय वापरत असतो, इंटू वापरत असतो, आहे की नाही. बघा, गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. रूपांतर झालंय. गीतांजली, you know that गीतांजली was written by रवींद्रनाथ टागोर. येस, व्हेरी नाईस. लक्षात. कोणी लिहिलेले आहेत, रवींद्रनाथ टागोर. आणि गीतांजली इज अ collection of a poems. It is a very nice poems, collections of a poem, and it is book is a very nice for each and every should read this book. अरे, प्रत्येकाने हे पुस्तक वाचायला पाहिजे. तर बघा, गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इन टू मेनी लँग्वेजेस म्हणजे गीतांजली ही अनेक भाषांमध्ये रूपांतरित झालेली आहे, राईट. तेव्हा रूपांतरण जेव्हा असतं तेव्हा इंटू वापरतात. फादर्स अँगर मेल्टेड इंटू पीस म्हणजे वडिलांच्या रागाचं रूपांतर कशामध्ये झालं, शांततेमध्ये झालं. मदर कट अँड ॲपल इन टू मेनी पीसेस. आईनं या ठिकाणी पीसेस केले. पीसेस जेव्हा पीसेस तुकडे केल्या जातात या ठिकाणी ॲपलचे, आईनं कट केलं. मदर कट अँड ॲपल इन टू मेनी पीसेस, कापले नाही, इन टू मेनी पीसेस म्हणजे सफरचंद अखंड होतं, त्याचे तुकडे करण्यात आले, राईट. द कॅट फेल इन टू द वेल. द कॅट फेल इन टू द वेल, है की नाही. फेल झाली की नाही, ती पडली म्हणजे मांजर विहिरीमध्ये पडल्या गेली. या अर्थानं आपण इंटू वापरलेलं आहे. आता तुम्हाला या ठिकाणी बिटवीन, अमॉंग, इन आणि इंटू या 4 प्रिपोजिशनबद्दल सविस्तर माहिती विद्यार्थी मित्रांनो कळालेली असेल. आलं लक्षात. तर अशा अनेक गोष्टी आपण एका व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. तर एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी आपण इंटू वापरतो, नाही. आता आपण हे पाहिलेलं होतं, राईट. परंतु 2 भाषाची नावे शेजारी असल्यास टू वापरावं.
एका भाषेतून दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करायचं असेल तर आपल्याला इंटू वापरतं, परंतु या ठिकाणी दोन भाषेच्या शेजारी आल्यास टू वापरावं. बघा, गीतांजली इज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस, राईट, इंटू मेनी लँग्वेजेस, बट ट्रान्सलेट द पॅसेज इंग्लिश टू मराठी. आता दोन भाषा आहेत, एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये, आहे का नाही, परंतु दोन भाषेची नावं शेजारी शेजारी आल्यास टू वापरावं. काय वापरावं? टू वापरावं, राईट. तोडून आत जाण्यासाठी ब्रेक इन टू वापरावं. तोडून आत जायचं आहे, चोरं या ठिकाणी घर तोडून आत जातात, दरवाजा तोडून आत जातात, आहे का नाही, भिंत तोडून आत जातात, आहे का नाही, तेव्हा ब्रेक इन टू वापरायचं. द थीफ ब्रोक इन टू द हाऊस अँड लूटेड इट. द थीफ ब्रोक इन टू द हाऊस अँड लूटेड इट, आहे का नाही, आणि त्याला लुटलं म्हणजे घर तोडून ते आतमध्ये या ठिकाणी चोर गेले होते. बरोबर. आउट ऑफचा वापर इंटूच्या विरुद्ध बाहेर येणे आणि असा केला जातो. ही टूक सम बुक्स आउट ऑफ द बॅग. ही टूक सम बुक्स आउट ऑफ द बॅग. ओके. तर इनचा वापर ठराविक कालखंड संपल्यानंतर अशा अर्थाने केला जातो. तर विदिनचा वापर या ठिकाणी संपण्याच्या आत केला जातो. कशाच्या आत केला जातो? संपण्याच्या आत केला जातो. बघा, आय शॅल बी बॅक इन अ वीक. आय शॅल बॅक इन अ वीक म्हणजे आठवडा संपल्यानंतर मी येईल. पण आय शॅल बी बॅक विदिन अ वीक आठवड्याच्या आत येणार आहे, म्हणजे आठवडा संपण्याच्या अगोदरच मी येणार आहे. या अर्थानं आपण काय केलेलं आहे? विदिनचा वापर केलेला आहे. लक्षात, इन आणि विदिन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आहे की नाही. तर इफ यू विल शेअर माय व्हिडिओ टू अदर स्टुडंट देन दे विल गेट द ऑपॉर्च्युनिटी टू लर्न इंग्लिश. Please subscribe my channel Learn English with Pawar Sir. Thanks for watching my video.